तर चला आज बनवूयात ओल्या नारळाचा वापर करून यापूर्वी कधी पाहिला नसेल आणि खाल्लासुद्धा नसेल असा आगळा वेगळा पदार्थ। पाहू शकतात तुम्ही, जाळी खूप सुरेख पडलेली आहे आणि दोन्ही बाजूंनी अगदी छान असे सॉफ्ट जाळीदार तयार झालेले आहेत। आता मी तर याला ओल्या नारळाचे अप्पे असे नाव दिलेले आहे। तुम्ही काय नाव द्याल हे मात्र कमेंटमध्ये नक्की कळवा। तर पाहू शकतात याच्यातील एक मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते। बनवायला अतिशय सोपी रेसिपी आहे आणि घरात उपलब्ध असणाऱ्या कमीत कमी साहित्यांमध्ये बनते। पाहू शकतात एक तोडून दाखवलेला आहे। आतून खूप छान अगदी सॉफ्ट जाळीदार आणि अगदी स्पंजी तयार होतात। तितकेच छान असे फुगलेले सुद्धा आहेत। तर नक्की हे जाळीदार अप्पे बनवायचे कसे ते पाहूयात। तर इथे सुरुवातीला आपण गूळ घेतलेला आहे। साखर न वापरता हे अप्पे आज आपण बनवतोय, त्यामुळे अतिशय पौष्टिक असे बनतात। आणि इथे हा गूळ आपल्याला या पद्धतीने चिरून घ्यायचा आहे। तर पहा, अगदी तुम्ही बारीक करून सुद्धा घेऊ शकता ठेचून, जेणेकरून हा गूळ आपला पटकन पाण्यामध्ये विरघळला जाईल। त्यासाठी थोडंसं बारीक करून घेतला तर बरं पडेल। तर आता इथे पहा, आपण 1 वाटी गूळ घेतलेला आहे। तर हा गूळ आपल्याला एका टोपामध्ये घालून घ्यायचा आहे। आता टोप गॅसवरती ठेवायचा आणि टोपामध्ये हा गूळ घालून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर 1 वाटी गुळासाठी 1 वाटी पाणी आपण याच्यामध्ये घालणार आहोत आणि फक्त पाण्यामध्ये आपल्याला हा गूळ विरघळवून घ्यायचा आहे। इथे आपल्याला पाक वगैरे बनवायचा नाही। छान अगदी तिकडे पाण्यामध्ये गूळ विरघळतोय तोपर्यंत पुढची प्रोसेस आपण करूया। इथे पहा, 1 वाटी रवा घेतलेला आहे। इथे तुम्ही बारीक जाड कोणताही रवा वापरू शकतात। आता हा रवा पहा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि फक्त 1 वेळा फिरवून घ्यायचा आहे मिक्सरमधून। तर हा संपूर्ण रवा इथे फिरवून घेतलेला आहे आणि अगदी जास्त बारीकसुद्धा पिठासारखं टेक्स्चर ठेवायचं नाही। थोडंसं रवाळ असावं, पण अगदी 1 वेळा फिरवून घ्यायचं आहे। तोपर्यंत इकडे पाहू शकतात आपला गूळसुद्धा पाण्यामध्ये विरघळलेला आहे। पूर्णपणे आपण ते थंड करून घेऊयात। आता याच बघा रव्यामध्ये आपण अर्धी वाटी गव्हाचं पीठ घालणार आहोत। याच्याने काय होईल, आपल्या रव्याला किंवा बनणारा जो पदार्थ आहे त्याला बाइंडिंग खूप छान येईल। त्यामुळे इथे अर्धी वाटी गव्हाचं पीठ घातलेलं आहे, ते सुद्धा घालून 1 वेळा छान फिरवून घ्यायचं। आता हे दोन्ही आपण इथे फिरवून घेतलेलं आहे। आता हे काय करायचं, आपल्याला एका मोठ्या बाउलमध्ये, ज्यामध्ये आपण सर्व मिश्रण तयार करणार आहोत, त्याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे। तर आता इथे एका बाउलमध्ये काढून घेतलं। आता इथे पाहू शकतात अर्धी वाटी ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे। आता हे ओलं खोबरं होतं, त्याचा पाठीचा जो काळा भाग असतो तो काढून टाकला आणि बारीक बारीक काप करून मिक्सरमधून फिरवून घेतलेलं तेच हे ओलं खोबरं अर्धी वाटी घेतलेलं आहे। आता पहा, त्याच्यावरती आपल्याला 1 चमचा तीळ घालायचे आहेत आणि चवीनुसार मीठ थोडंसं घालायचं आणि जी आपली वेलची जायफळची पावडर असते तर फ्रेश वाटलेली असेल तर ती तुम्ही याच्यावरती घालून सुरुवातीला आपल्याला चमच्याने छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर जे आपण थंड करून ठेवलेलं गुळाचं पाणी होतं तर ते आपल्याला याच्यावरती थोडं थोडं करून घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून याच्या गाठी आपल्या पूर्णपणे मोडल्या जातील। नाहीतर एकदम पाणी टाकलं तर मग त्याच्या गाठी होतील आणि मोडायलासुद्धा गाठी खूप टाईम लागेल जास्त। त्यामुळे थोडं थोडं घालायचं मिश्रण आणि लगेच आपल्याला त्या गाठी थोड्या थोड्या करून मोडून घ्यायच्या आहेत। या पद्धतीनं अगदी सगळं मिश्रण आपल्याला इथे जे पाण्याचं बनवलेलं होतं गुळाचं ते सर्व लागणार आहे। तर आता राहिलेलंसुद्धा मी याच पद्धतीनं याच्यावरती घालून घेते आणि एकसारखं फिरवून घेते आणि तुम्हाला याची कन्सिस्टन्सी दाखवते। तर आता इथे पाहू शकतात छान असं फेटून घ्यायचं, म्हणजे छान हवा भरली जाते आणि तितकंच बघा मिश्रणसुद्धा हलकं होतं। तर पाहू शकतात इथे या पद्धतीचं मिश्रण तयार झालेलं आहे। तर अजून थोडंसं घट्ट आहे, त्यामुळे याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी दूध घालायचं आहे। दूधसुद्धा आपल्याला थोडं थोडं करूनच घालायचं आहे। पाहू शकतात सुरुवातीला मी पाववाटी घातलं आणि आता इथे अजूनही याचं थोडंसं टेक्स्चर दाटसर वाटते, त्यामुळे राहिलेलं पाववाटीसुद्धा मी याच्यामध्ये घालून घेते। आता
आपल्याला परत एक वेळा छान मिक्स करून घ्यायचं आहे, एकाच दिशेने फिरवून घ्यायचं. आता कन्सिस्टन्सी पाहू शकता, बरोबर झालेली आहे. जसं आपल्याला मिश्रण हवं आहे त्या पद्धतीचं झालेलं आहे. एक 10 मिनटं छान मिश्रण भिजायला ठेवायचं, म्हणजे जेणेकरून त्याच्यातील जो रवा आहे तर तो छान फुलला जाईल. इथे पाहू शकतात परत दाटसरपणा थोडंसं आलेलं आहे, पण अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे. तर आता याच्यामध्ये आपल्याला अगदी चमच्याच्या टोकावरती, म्हणजेच पाव चमचा इथे खाण्याचा सोडा वापरायचा आहे. खाण्याचा सोडा घातला की आपल्याला परत एक वेळा छान हे मिश्रण फेटून घ्यायचं आहे. आता पाहू शकतात फेटून घेतलं, अगदी परफेक्ट मिश्रण तयार झालेलं आहे. आता काय करायचं आहे, जो अप्पे पॅन असतो आपल्याकडे तर त्याला आपल्याला पहा ग्रीस करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही तेल वापरू शकता, पण मी इथे तुपाने ग्रीस करून घेते. त्याच्यामुळे काय होईल, चव खूप छान लागते या अप्पेची. तर आता याच्यामध्ये पहा आपल्याला सुरुवातीला जे साईडचे खण आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला हे बॅटर घालून घ्यायचं आहे. तर मीडियम फ्लेम ठेवायची आणि हे सर्व बॅटर आपल्याला साईडच्या खणांमध्ये सुरुवातीला घालून घ्यायचं आहे. जास्तसुद्धा भरायचं नाही, कारण हे फुगतात, त्याच्यामुळे अजून जास्त डबल होतात. तर आता पाहू शकतात झाकण ठेवून मधल्या खणांमध्ये लास्टला घालायचं, झाकण ठेवायचं आणि फक्त 1 मिनटासाठी आपल्याला मीडियम फ्लेमवरती हे अप्पे छान भाजून घ्यायचे आहेत. आणि इथे पाहू शकतात 1 मिनटानंतर झाकण काढून पाहिलं, झाकण साईडला ठेवून द्यायचं आणि चमच्याच्या पुढच्याच टोकाने पाहू शकतात या पद्धतीनं पलटी करून घ्यायचे आहेत. आता दोन्ही बाजूंनी आपल्याला छान हे भाजून घ्यायचे आहे, त्यामुळे पलटी करून घ्यायचे. दुसऱ्या वेळी झाकण ठेवायची अजिबात गरज नाही आणि फक्त अर्ध्या मिनटासाठी ठेवायचे आहे, जेणेकरून खालनंसुद्धा अगदी छान फुगले जातील आणि कलरसुद्धा खूप छान येईल. तर इथे पाहू शकतात अर्ध्या मिनटानंतर लगेच आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत. जाळी खूप सुरेख पडलेली आहे आणि दोन्ही साईडनी कलरसुद्धा खूप मस्त आलेला आहे. आता हे सर्व आपण काढून घेऊयात. तोपर्यंत मला सांगा, तुम्हाला इथपर्यंत थोडी जरी रेसिपी माझी आवडली असेल तर नक्की एक व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही चॅनलवरती कोणी नवीन असेल, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी. तर पाहू शकतात आता पुन्हा जे राहिलेलं मिश्रण होतं ते सुद्धा याच पद्धतीने सर्व घालून घ्यायचं. तूप घालायचं सर्व खणांमध्ये, साईडच्या खणांमध्ये सुरुवातीला बॅटर घालायचं आणि मधल्या खणांमध्ये लास्टला घालायचं. अशा पद्धतीने मीडियम फ्लेमवरती आपल्याला 1 मिनटं छान भाजून घ्यायचे आहेत आणि नंतर पाहू शकतात पलटी करायचे. दोन्ही बाजूंनी अगदी खरपूस भाजून घ्यायचे कलर येईपर्यंत. आणि इथे आता पाहू शकतात आणि ह्या जे खण आहेत अगदी जवळून दाखवते, तर त्याची जी डिझाईन आहे तर ती वरती पडलेली आहे, पाहू शकतात. खूप सुरेख दिसते ही डिझाईनसुद्धा. तर तुम्हीसुद्धा या पद्धतीनं आप्पे एक वेळा नक्की बनवून पहा. आता हे आप्पे पाहू शकता तुम्ही, दुसरासुद्धा दाखवते. सगळे या पद्धतीनं अगदी मधले कसे थोडंसं उष्णता जास्त असते मधल्या खणांमध्ये, तर त्यामुळे काय करायचं, साईडचे मी सुरुवातीला बोलले पहिलं घालून घ्यायचे आणि नंतर लास्टला आपण मधले घालून घ्यायचे, म्हणजे कसं उष्णता थोडीशी कमी लागते तिकडे, पहिलं साईडचे छान भाजून होतात. तर आता इथे पहा सर्व काढून घेतलेले आहेत. हे आप्पे तुम्ही असे सुद्धा खाऊ शकता, जसे आपण गुलगुले खातो गव्हाच्या पिठाचे असतात, अगदी सेम त्या पद्धतीचे छान लागतात. फक्त आपण याच्यामध्ये नारळ घातले, नारळ वापरून केले, त्यामुळे अतिशय सुरेख लागतात खाण्यासाठी. तुपाची सुद्धा टेस्ट येते. एक तोडूनसुद्धा दाखवते, खूप सुरेख झालेले आहेत. आणि हे आप्पे अगदी तुम्ही चहासोबतसुद्धा खाल्ले ना, अप्रतिम चवीचे लागतात. अगदी सोपी रेसिपी आहे आणि आगळी वेगळी आहे. यापूर्वी कधी तुम्ही पाहिली असेल आणि बनवली असेल असं मला वाटत नाही, त्यामुळे नक्की तुम्ही ही रेसिपी एक वेळा जरूर ट्राय करा. आणि घरातीलच सर्व साहित्य वापरलेलं आहे, त्यामुळे पटकन आपण एक 5 मिनटामध्ये हे बनवू शकतो. मुलांना टिफिनमध्ये देऊ शकतो, मुलांनासुद्धा खूप जास्त आवडणारी आहे. तर रेसिपी कशी वाटली ते मात्र जरूर कमेंटमध्ये कळवा. रेसिपी कोणत्याही क्षणी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक, एक सबस्क्राईब जरूर करा. चला उद्या पुन्हा भेटू अशा छान रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.